प्रश्नचिन्ह आश्रम शाळेच्या पुनर्वसनासाठी फासेपारधी विद्यार्थी व पालक जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले। जोपर्यंत प्रश्न निकाली लागणार नाही तोपर्यंत मागे हटणार नाही अशी भूमिका आंदोलनकर्त्यांची आहे। रस्त्यावर भटकणारी तसेच ज्यांचे आईवडील तुरुंगात आहे ही मुले गुन्हेगारीकडे वळू नये यासाठी फासेपारधी आदिवासी मुलांसाठी मंगरुळचवाडा येथील मतीन भोसले युवकाने प्रश्नचिन्ह शाळा सुरू केली। या शाळेत 400च्या वर मुले शिकतात। मात्र देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेला समृद्धी महामार्गात शाळेचा काही भाग पाडण्यात आला। प्रशासनाने कबूल केल्याप्रमाणे मोबदला न दिल्यानं या शाळेतील विद्यार्थी व त्यांचे पालक जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले। जिल्हाधिकारी कार्यालयातील मीटिंग हॉल व कॅबिन समोरील भागाचा ताबा आंदोलनकर्त्यांनी घेतला आहे। जोपर्यंत प्रश्न निकाली निघत नाही तोपर्यंत मागे हटणार नाही अशी भूमिका आंदोलनकर्त्यांची आहे। तर मंगरुळचवाडा येथे मतीन भोसले व काही पालक उपोषणाला बसले आहे। आमच्या शाळेत समृद्धी महामार्गामध्ये विहिरी गेल्या, दोन विहिरी गेल्या, आमची शाळा पाडली, वाचनालय गेलं। किरण गीते साहेब कलेक्टर होते त्यावेळेस कलेक्टर किरण गीतेंनी ते वाचनालय बांधून दिलं। ते आता मुलांना शिक्षण घेण्यासाठी ते वाचनालय समृद्धी महामार्गात गेलं, ते बांधून देणे। विहिरी गेल्या, शाळेच्या खोल्या गेल्या, ते बांधून देणे। म्हणजे जेवढेही काही समृद्धी महामार्गामध्ये जेवढेही काही आमच्या शाळेचं बांधकाम केलं आहे, जेवढे काही कामं केले आहेत आम्ही लोकवर्गणीच्या माध्यमातून, तेवढेही शासनाने तर इतर समृद्धी महामार्गामध्ये जेवढे काही गेलं आहे ते आमचं पुनर्वसन करून देणे हे आमची मागणी आहे। म्हणून आम्ही या कलेक्टर ऑफिसला विद्यार्थीसह पालकवर्गासह आम्ही कलेक्टरला भेटायला आलो आणि जोपर्यंत आमच्या मागण्या पुऱ्या होत नाही तोपर्यंत आम्ही इथून जाणार नाही। महामार्गाच्या पायीने आमच्या 5 खोल्या गेल्या आणि विहीर बी बुजली। ते समुद्री महामार्गाच्या पायीनं आम्हाच्या कपड्यावर धूळ पडते, आम्हाला खाजू येते आणि पोट्टे बेमार पडते आणि शिकायला बी खोल्या नाही आहे। आणि आमची एक वाचनालय होती ते बी समुद्रीच्या जोरात गेली। विदर्भ न्यूज अमरावती।